इथून आवाज काढून तिथे बोलायचं नाही माझ्याशी, नीट बोलायचं, नीट बोलायचं. मग तू बोलू नकोस मला, तुला पण माहितीये, तुम्हाला किती वेळेस माहितीये तुला बोलायची शिस्त आहे, तुला बोलायची शिस्त आहे. इथे आम्ही आता तुमच्यासोबत आम्ही होतो, आम्ही काय बोललो तुम्हाला? किती वेळा झालो तुम्ही बोला नाही, काय बोलताय? बोलायची तुम्हाला शिस्त आहे का? सोसायटी मध्ये बदलून नाही देत. साहेब पण बोलले इथे आम्ही इज्जतीने बोलतोय, एवढ्या मोठ्याने बोलते. ती माझ्याकडे येईल का, मी जाऊ का, ह्यांना अक्कली आहेत का बोलण्याच्या? आणि बोलते बोलणार मी, तू बोलू नको. किती इज्जतीने बोललो साहेब तुमच्याशी, एक शब्द चुकीचा बोलले का मला असं तुम्ही दाखवून द्यावं. किती शिस्त. जा मी बोलू नकोस, जा मी बोलू नको. मी तिथे गप्पा बसले होते, तुझ्या घरी नाही आले मी काही कामासाठी. वर्षामध्ये 6 वेळा आम्ही इथे येऊन गेलोय मॅडम. काय प्रॉब्लेम आहे आपला? अरे सोसायटी ठीक आहे ना, सोसायटी वाले नाही बदलू देते ना. आम्ही येतो ना जेन्युनली, तुमचं आमचं मीटरचं जास्त येत आहे, जेन्युनली येऊन आम्ही बोलतोय ना. आताही आम्ही साहेबांकडेच गेलो आणि जेन्युनली बोलू. साहेब बोलले तुम्ही इथे बसा मॅडम, मी करतो. आम्ही इथे बसलोय, त्या इथून बोलतायत की नाही ना, तोंडावर विचारा. सरळ बोलतायत ती येत नाही माझ्याकडे, मग मी कशाला जाऊ, त्यांनी यायला हवं, मी काय तिची नौकर आहे का? हे बोलण्याचा यांना कोणी हक्क दिलाय? हे बोलण्याचा हक्क दिलाय का कोणी, मला तुम्ही सांगा. मीटर चेंज करायचं तुम्हाला? अहो रीडिंग जास्त येते. आता तुमचा समजा सोसायटीचा काही इश्यू आहे, तुम्हाला नाही देते चेंज करून, मग आम्ही आल्यानंतर तर तुम्ही ऍटलीस्ट आमचं काम तर करा. प्रत्येक वेळेस तुम्ही उलटा पालटा बोला आमच्याशी. व्यवस्थित 3ऱ्या महिन्यात परत आताही आम्ही व्यवस्थित बसलोय, साहेबांशी बोलतो तर इथून आवाज चढून तिथे बोलताय. 5-6 वेळा झाले आम्ही येऊन. तिथे पण जातो आम्ही, एम्पायर तिथे जाऊन येतो. ते आवाज चढवून काय बोलतायत तुम्हाला? आम्ही इथे बसलोय, त्या साहेबांना म्हणतायत तिला शेवटी माझ्याकडेच यायचं ना मीटरचं हे करण्यासाठी. ती बाहेर उभी आहे, तिचं काम आहे माझ्याकडे येणं, मी कशाला तिला बोलू? म्हणून आम्ही दोघं नवरा बायको बाहेर आलो की जर आम्ही म्हणतोय की आम्ही शिस्तीत बोलण्याचा प्रयत्न करतो, आम्ही साहेबांशी बोलतोय, आम्ही इथे उभे आहेत, आम्ही गेलो का त्यांच्याकडे बोलायला? त्यांना जराही बोलण्याची शिस्त नाहीये अजिबातच. बघा आता त्यांचा ऍटिट्यूड. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.